नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष YouTube व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज दुपारी MPSCनी एक बॉम्ब आपल्या सगळ्यांवर टाकला। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की राज्यसेवा प्रिलिम्स ही पोस्टपोन झालेली आहे, पुढे ढकलल्या गेलेली आहे आणि त्यासोबत अजून काही एक्झाम्स आहेत ज्या पुढे गेलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत। भरपूर प्रश्न आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। सगळे मला व्हॉट्सअप करतायत, कमेंट करून मला विचारतायत की सर आता कंबाईन एक्झामचं काय होणार, ती पण पुढे जाणार आहे का, ती कधी होणार, आता राज्यसेवा पुढे ढकलली गेली आहे, ती नेमकी कधी होणार आहे, आता आयोगाने सांगितलंय की यथावकाश आम्ही जाहीर करणार आहोत, आता ते कधी जाहीर होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता पुढे काय। राज्यसेवा पूर्व परीक्षा आता पुढे ढकलली गेली, आता या येणाऱ्या काळाचं नियोजन कसं करावं, कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यावी, अभ्यास कसा करावा, असे लाखो प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलेले आहेत आणि म्हणूनच आजचा हा विशेष व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे जे काही नोटिफिकेशन MPSCने जाहीर केलेलं आहे याच्यामधली अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघा, कारण की तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। पुढे जाण्या अगोदर पटकन या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि स्वप्न स्टडीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट्सचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण डिस्कस करू की आजचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यात नेमके कोणते मुद्दे दिलेले आहेत आणि काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया। तर सगळ्यात पहिले आयोगाने आज जे नोटिफिकेशन दिलं आहे त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे की कोणत्या तारखेला आम्ही जाहिरात काढली होती, कोणत्या तारखेला आम्ही राज्यसेवा परीक्षेचं नोटिफिकेशन काढलं होतं आणि शासनाचे जे काही संबंधित अधिनियम आहे त्यांचा रेफरन्स पहिले त्यांनी वरती दिलेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्या ओळीमध्ये हा उल्लेख केला होता की राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 28 एप्रिलला नियोजित होती आणि त्यासोबतच 19 मेला समाज कल्याण अधिकारी गट ब आणि त्यासोबतच इतर मागास बहुजन कल्याण गट ब अशी परीक्षा 19 मेला होणार होती। या दोन्ही परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत, परंतु पुढे कोणत्या तारखांना या परीक्षा होणार आहे हे अजून आजच्या या नोटिफिकेशनमध्ये जाहीर केलेलं नाही आहे। पुढे खूप विनोदी अशी त्यांनी ओळ लिहिली आहे की या सर्व परीक्षांच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील। आता यथावकाश म्हणजे काय, एक दिवस, 2 दिवस, एक आठवडा, 2 आठवडे का 2 महिने, याचं उत्तर आयोगाने दिलेलं नाही आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आयोगाने जो नोटिफिकेशन मध्ये केलेला आहे तो म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता अधिनियम 2024। या अधिनियमाप्रमाणे नुकतंच राज्य शासनाने जे आरक्षण जाहीर केलेलं आहे त्या आरक्षणाच्या तरतुदी फायनल झाल्यानंतर आणि सुधारित आरक्षण निश्चिती शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर उर्वरित जी काही घोषणा आहे ती करण्यात येणार आहे। म्हणजे या राज्यसेवा परीक्षा आणि समाज कल्याण विभागाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा अजूनही पेंडिंग आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न हा आहे की या अधिनियमाचा आपल्या परीक्षेच्या प्रोसेसवर नेमका काय इफेक्ट होतो, परीक्षेच्या डायनामिक्सवर काय इफेक्ट होतो, ज्या काही आरक्षित जागा आहेत त्यांच्यावर काय इफेक्ट होतो आणि MPSC नेमकं त्याला कधी जाहीर करणार आहे आणि या सगळ्या प्रोसेसला नेमका किती वेळ लागतो, यावरून एक्झाम अजून पोस्टपोन होऊ शकते का। कारण की तुमच्या डोक्यामध्ये हा जो काही प्रश्न येतोय वारंवार की आता एक्झाम्स कधी होणार, तर सगळ्यात पहिले हे समजून घ्या की एक्झाम पुढे का ढकलली गेलेली आहे, तर इलेक्शन्समुळे, जनरल इलेक्शन्समुळे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 4 जून पर्यंत हे इलेक्शनची पूर्ण प्रोसेस चालणार आहे। 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे, त्याच्यानंतर आठवडाभर, एक आठवडा ही सगळी प्रोसेस चालणार आहे। नवीन सरकार स्थापन होणं, पंतप्रधानांनी शपथ घेणं, ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहे। या सगळ्या प्रोसेसमध्ये भरपूर शासकीय यंत्रणा ही वापरली जाते, त्यामुळे 4 जून पर्यंत तर काही एक्झाम होणं शक्य नाही। जर आपण UPSCचं आणि UPPCSचं उदाहरण बघितलं तर त्याही जूनमध्येच पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। मे मधल्या आता कुठल्याच परीक्षा घेता येणार नाही हे स्पष्ट आहे। मग आता जो पुढचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर येतो तो म्हणजे कंबाईन परीक्षेवर या सगळ्या गोष्टींचा काय फरक पडणार, तर समजून घ्या कंबाईन परीक्षा ही 16 जूनला होणार आहे। जूनपर्यंत, मिड जूनपर्यंत तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत इलेक्शन संबंधीच्या त्या कंप्लीट होणार आहेत। अगदी UPSCने सुद्धा ही 16 जूनच तारीख निवडलेली आहे, त्याच्यामुळे 16 जून पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊन 16 जूनला कंबाईन पूर्व परीक्षा घेण्यामध्ये काही हरकत राहणार नाही, अशा पद्धतीचं चित्र आता आपल्याला दिसतं आहे।
त्यामुळे कंबाईन पूर्व परीक्षा सुद्धा पोस्टपोन होईल का अशा पद्धतीची कुठलीच शंका तुम्ही मनामध्ये आणू नका आणि आपापला अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. आता पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमच्या सगळ्यांना पडलेला आहे तो म्हणजे एक्झाम पोस्टपोन तर झालेली आहे, आता उरलेल्या पिरियडमध्ये पुढच्या पिरियडमध्ये काय करायचं, कशा पद्धतीने वेळेचं नियोजन करायचं. आता या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर एक सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही एक्झाम पोस्टपोन होणं आहे किंवा एक्झाम कॅन्सल होणं आहे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव किंवा इफेक्ट कोणावर पडतो. वारंवार एक्झाम पोस्टपोन होते, मग अशामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. हे कोण रडगाणं गातं नेहमी? जे नॉन सिरियस कॅन्डिडेट्स असतात किंवा हौशे नवशे गवशे मित्रांनी फॉर्म भरला म्हणून मी फॉर्म भरतो किंवा उगाच काहीतरी करायचं, समाजामध्ये प्रेस्टिज राहतं की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, असे जे काही विद्यार्थी असतात यांच्यावर या निर्णयांचा प्रभाव होतो की जे लवकरच डिफ्लेक्ट होतात. काही झालं मागे पुढे झालं की अरे आता मला टेन्शन आलं, अरे आता काय होईल माझं, अरे माझा आता अभ्यास मी काय असं वारंवार होतं, अशा पद्धतीचा विचार करत राहतात. सगळेच कॅन्डिडेट्स काही या कॅटेगरीमध्ये येत नाही. जे काही 2-4% विद्यार्थी आहेत जे अशा निर्णयांमुळे डिफ्लेक्ट होतात त्यांच्यावर या निर्णयांचा प्रभाव होतो. परंतु जे उर्वरित कॅन्डिडेट्स आहेत, जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत, फोकस्ड आणि डेडिकेटेड कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना माहिती असतं की हा गेम आहे, ह्या गोष्टी होत राहतात. इलेक्शन्स होणं किंवा इतर गोष्टींमुळे एक्झाम मागे पुढे होणं या नॉर्मल गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये. तर ही फॅक्ट रिकग्नाइज करणारे जे सिरियस कॅन्डिडेट्स आहेत, जे फोकस कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यावर अजिबात अशा या गोष्टींचा परिणाम होणार नाही. या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर कट फिक्स असतं की त्यांना काय करायचं. आता ही एक्झाम 1 महिना पोस्टपोन होते का 2 महिने पोस्टपोन होते का 3 महिने पोस्टपोन होते, जो काही पिरियड असेल या त्या पिरियडमध्ये नेमकं काय करायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स असतं आणि म्हणून अशा वेळी ते डगमगत नाही किंवा ते डिफ्लेक्ट होत नाही. आता तुम्ही नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही हौशे नवशे गवशे आहात का फोकस आणि डेडिकेटेड कॅन्डिडेट आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. जर तुम्ही फोकस्ड आणि डेडिकेटेड कॅन्डिडेट असाल तर बऱ्यापैकी तुमचे गोल सेट असतील. पण याच्यामध्ये आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आता इथून पुढे आपण त्याच्याबद्दल चर्चा करू की आता इथून पुढच्या पिरियडमध्ये काय करायचं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे की तुम्हाला जो काही ग्रेस पिरियड मिळालेला आहे, एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करा, सिलेबसमधले जे टॉपिक्स किंवा जे घटक आतापर्यंत तुम्ही वाचले नव्हते, ज्या टॉपिक्सला तुम्ही आतापर्यंत वेळ दिला नव्हता, नंतर करू, पुढे करू, कंटाळा येतो, आळस येतो, समजत नाही, अशा ज्या काही रिझन्समुळे तुम्ही तुमचे जे टॉपिक्स मागे सोडले होते किंवा इग्नोर केले होते त्या टॉपिक्सला घ्या आणि त्यांचा अभ्यास सुरू करा. 1 टॉपिक, 2 टॉपिक, 3 टॉपिक, जेवढेही टॉपिक्स असतील ते टॉपिक्स घ्या आणि त्यांना कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन सातत्याने करा. ज्या गोष्टी तुमच्या रिवाईज झाल्या नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला आठवत नाही आहेत किंवा ज्या गोष्टी रिवाईज करून भरपूर वेळ झालेला आहे त्या गोष्टी काढा आणि त्यांना सुद्धा रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्कोअर इम्प्रूव्हमेंट. स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन मध्ये मेंटरशिप बॅच सुरू आहे आणि जवळजवळ 90% विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की ते रिव्हिजन करत नाहीत, रेग्युलर रिव्हिजन करत नाहीत आणि 90% जास्त वेळ हा फक्त आणि फक्त अभ्यासासाठी डेडिकेट करतात. तर ही चूक तुम्ही जर करत असाल तर ही तुम्ही सुधारा आणि आपल्या प्रिपरेशनला 3 एरियाजमध्ये डिवाइड करा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक मेंटरशिप सेशनमध्ये सांगत असतो की तुमचं जे प्रिपरेशन आहे ते 3 वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. पहिला भाग तो म्हणजे अभ्यास, दुसरा भाग तो म्हणजे रिव्हिजन आणि तिसरा भाग म्हणजे स्कोअर इम्प्रूव्हमेंट. पहिला जो भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करता, कन्सेप्ट समजून घेता आणि तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक्सचं, बेसिक पुस्तकांचं तुम्ही वाचन करता. दुसऱ्या भागामध्ये तुम्ही रिव्हिजन करता, वारंवार रिव्हिजन करता आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला स्कोअर इम्प्रूव्हमेंटसाठी वेळ द्यावा लागतो. बहुतांश विद्यार्थी एक तर ते फक्त अभ्यासाला महत्त्व देतात, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करत नाही, स्कोअर इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष देत नाही. काही विद्यार्थी हे अभ्यासही करतात, रिव्हिजन पण करतात, परंतु तरी सुद्धा त्यांना मार्क्स मिळत नाही कारण की स्कोअर इम्प्रूव्हमेंट, स्कोअर वाढवण्याकडे ते लक्ष केंद्रित करत नाही. त्यामुळे येणाऱ्या पिरियडमध्ये तुम्हाला स्कोअर इम्प्रूव्हमेंट टेक्निक्सवर फोकस करायचा आहे आणि तुमचा स्कोअर हा इम्प्रूव्ह करायचा आहे. आता तुमचा स्कोअर कसा वाढवायचा यासाठी मी अनेक व्हिडिओज अगोदर बनवलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी नेमकी ॲक्युरसी किती लागते अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे
ॲक्युरसी कशी वाढवावी हा एक व्हिडिओ आहे आणि अनेक वेगवेगळ्या सेशन्समध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने स्कोअर इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मागच्या महिन्याभरातले सगळे व्हिडिओज तुम्ही बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही महत्त्वाची माहिती, काही ना काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या प्लॅटफॉर्मवर मेंटरशिप बॅच सुरू आहे. जर तुम्ही आतापर्यंत मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी झाले नसाल तर मेंटरशिप बॅचमध्ये सामील व्हा. या मेंटरशिप बॅचमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करतो. त्या विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ काय आहेत, विद्यार्थ्याच्या वीकनेसेस काय आहेत, त्या विद्यार्थ्यासमोर चॅलेंजेस काय आहेत हे समजून घेतो आणि वैयक्तिक मार्गदर्शन आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला करत असतो. त्यामुळे उरलेल्या वेळाचं नियोजन कसं करावं आणि तुमचे जे इतर जे काही चॅलेंजेस आहेत त्यांना टॅकल करण्यासाठी तुम्ही स्वप्ना स्टडीजच्या मेंटरशिप बॅचमध्ये सहभागी व्हा आणि या येणाऱ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग तुम्ही करून घ्या. आणि त्यासोबतच येणाऱ्या पिरियडमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांना फोकसमध्ये ठेवून आम्ही एक स्पेशल रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे. त्या रिव्हिजन बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ऑफिसचा नंबर दिलेला आहे. थेट त्या नंबरवर कॉल करा आणि आमच्या प्रतिनिधींशी बोला आणि या बॅचमध्ये सामील व्हा. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, त्यांना पण या माहितीचा उपयोग होऊ द्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळे व्हिडिओज, ह्या ट्रिक्स, टेक्निक्स ह्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझी आणि माझ्या टीमची भरपूर मेहनत असते. या मेहनतीसाठी तरी तुम्ही किमान लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि पुन्हा भेटूया कुठल्या तरी वेगळ्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्ना स्टडीज.